जीवनातील कोणत्या टप्प्यावर कोणाच्या आणि कशासाठी नादी लागायचे हे अगोदर समजले पाहिजे. मी आणि माझे स्वामी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज या व्हिडिओमधून काय नेमकं सांगू इच्छितात किंवा नेमका काय आहे त्याचा अर्थ, यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि संपूर्ण पाहण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि पुढे ऐका की नेमकं त्याचा काय अर्थ आहे. यामधून नेमकं काय सांगू इच्छितात आपल्याला की आपली जी ऊर्जा आहे, प्रचंड ऊर्जा ही आपल्या शरीरात तयार होते, आपल्या मनात तयार होते, आपल्या मेंदूमध्ये असते. ती ऊर्जा आपण सत्कारणी लावली पाहिजे. जिथे आवश्यकता आहे तिथे शक्ती लावली पाहिजे, पण नको तिथे शक्ती वापरून निष्पन्न काय होईल. ऊर्जा ही जीवनातली अनमोल शक्ती आहे. ही शक्ती आपण ज्या पद्धतीने वापरतो त्याप्रमाणेच आपल्याला परिणाम अनुभवायला मिळतात का नाही मिळत. ऊर्जेचा वापर आपण कसा करतोय यावर बरंच काही अवलंबून असतं. योग्य वापर उचित परिणाम, अयोग्य वापर अनुचित परिणाम, हे जवळपास निश्चितच सूत्रच आहे म्हणावं लागेल. दैनंदिन जीवनात आपली ऊर्जा ही क्षुल्लक कारणासाठीच खर्च होऊन आपले नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आपला विवेक म्हणजे विवेक नाही, आपला विचार. विवेक म्हणजे तिथं विचार. हा विचार सदैव सचेत आणि आपण जागरूक ठेवला पाहिजे. मुख्य म्हणजे उत्कृष्ट आणि सर्वश्रेष्ठ कार्यावर आपली ऊर्जा खर्च होणे अपेक्षित असते. नको तिथं आपली ऊर्जा खर्च करायची नाही, जेणेकरून जीवनाचा उत्कर्ष होईल. परंतु आपण अहंकाराच्या चक्रव्यूहात अडकतो व आपली ऊर्जा नको तिथं खर्च करून आपलेच नुकसान करून घेतो. वेगास प्रसंग समजला पाहिजे आणि तो समजला नाही तर मग मात्र आपण नको तिथे विवादात पडतो. आपल्या जीवनातील कोणत्या टप्प्यावर कोणाच्या आणि कशासाठी नादी लागायचे हे अगोदर समजले पाहिजे. धकाधकीच्या जीवनात वादाचे कारण क्षुल्लक नसले पाहिजे. क्षुल्लक कारणासाठी वाद घालून आपली ऊर्जा व्यर्थ घालवणं हे कधीच परवडणार नसतं. आपल्याला मिळालेली ऊर्जा ही आयुष्याला योग्य दिशा देऊन सर्वोच्च यशोच्च शिखर गाठण्यासाठीच आपल्याला प्राप्त होते. याची जाणीव ठेवली तर आपला मार्ग चुकत नाही. आपण यशाच्या मार्गावर योग्य दिशेने मार्गस्थ असताना अनेक छोटे मोठे गतिरोधक येणे हे स्वाभाविकच आहे. योग्य दिशेने जात असो किंवा अयोग्य दिशेने जात असो, आपल्याला अडचणी तर भरपूरच येणार आहात, पण योग्य दिशेचा मार्ग हा नेहमी सत्याचा असणार आहे. यशाचा मार्ग हा सत्याचाच असतो. हे सर्व गतिरोधक पार करताना आपण आपली विनम्रता वापरून मार्ग काढणे आवश्यक आहे. मान, अपमान, सन्मान ही जीवनातील गौण बाबी असतात. आपले मन आणि अंतःकरण उदार असले पाहिजे, जेणेकरून किरकोळ कारणावरून संघर्ष करणे अथवा वाद विकोपाला घेऊन जाणे हे कधीच लाभदायी ठरत नाही. कधीच ते महत्त्वाचं नसतं.
जिथे आपण योग्य जे काय कारण आहे त्याच्यापेक्षा वाद घालणं तिथं आपला वेळ हा व्यर्थ घालवतो, वेळ तिथं वाया घालवतो. जीवन म्हटले की वेगवेगळे प्रसंग तर येणारच, ज्याचा आपण विचार करू शकत नाही, ज्याचा आपण अनुभव घेतला नसणार आहे आणि ज्याचा आपण म्हणजे काहीच तर्क लावू शकत नाही. असे प्रसंग पण आपल्या जीवनात येत असतात. पण आपण कोणत्या प्रसंगासाठी किती आपली ऊर्जा खर्च करतो त्यानुसारच आपलं व्यक्तिमत्व ठरत असतं, आपली पर्सनॅलिटी ठरत असते. कोणत्या पद्धतीचा हा माणूस आहे हे कळत असतं. दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या पातळीवर अनेक संघर्षाचे प्रमाण येत असतात, प्रसंग येत असतात. ठीक आहे. कोणताही व्यक्ती असेल तर त्याला दिवसभरात कोणताही संघर्ष करावा लागणार नाही हे असूच म्हणजे असूच शकत नाही. त्याला ऑफिसला जायचं आहे, त्याला गाडी पकडायची, त्याला कॉलेजला जायचं आहे, त्याला गाडी पकडायची, गाडी मिळत नाही, गाडी पंक्चर झाली किंवा गाडी बंद पडली. अनेक संघर्षाचे प्रसंग छोटे मोठे हे आयुष्यात येतच असतात. पण संघर्ष अथवा तुमचं भांडण किंवा वादविवाद कोठे घालायचा आणि कोठे नाही हे समजणे पण खूप गरजेचं आहे. हे पण माहिती असलं पाहिजे. आपण किरकिर करत बसण्यापेक्षा जर तिथंच काही ना काहीतरी उपाय शोधला तर आपलं निराकरण पण होणार आहे. हल्ली संयम कमी आणि वादविवाद जास्त, कुरकुर जास्त. हल्ली संयम कमी झाल्याने आपण अनेकदा तिथे वादाच्या भोवऱ्यात अडकतो आणि आपली ऊर्जा व्यर्थ खर्च करून आपला अमूल्य वेळ तिथं वाया घालवतो. वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला हे मुसते, पण त्यावेळी काहीच अर्थ राहत नाही. कारण काय, वेळ तर निघून गेली केव्हाच. योग्य वेळी योग्य कार्यसिद्धी करण्यासाठी आपण आपली ऊर्जा कारणीच लावली पाहिजे आणि कारणीच लागली पाहिजे. हे तिथं खूप महत्त्वाचं ठरतं. नाहीतर आपण आपला दिवस तिथं वाया घालवत असतो. आपलं पूर्ण जी काय ऊर्जा असेल, आपला जे काय मूड असेल तिथं वाया घालवतो आणि आपला महत्त्वाचा जो कधीही परत न येणारा आपण तिथं आपला वेळ वाया घालवत असतो. आणि राहतं काय, फक्त मेमरीज. मग आपण काय केलं दिवसभरात? काहीच नाही. वादातच अडकत बसलो, किरकिरीच करत बसलो किंवा व्यर्थ आपली ऊर्जा खर्च करत बसलो. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आपण नवीन क्रिएटिव्हिटी केली का? तर नाही. म्हणजे हेच महत्त्वाचं आहे की आपण योग्य वेळ, योग्य ऊर्जा योग्य कारणासाठीच वापरली पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून त्यांची ऊर्जा वाचून राहिली पाहिजे. त्यांना ती ऊर्जा सत्कारणी कशी लावायची किंवा का लावली पाहिजे हे त्यांना कळणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहील. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी सदैव राहणार आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.